नमस्कार, अनुषू ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी रोहिणी. सर्व ताईंना, सर्व मावशींना माझा नमस्कार. व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. घरातली सर्व कामं आटोपली होती, स्वयंपाक पण झाला आहे माझा, पण अजून कामं भरपूर बाकी आहे. काल रात्री आणलेला भाजीपाला पण निवडायचा आहे, जेवण वगैरे सर्वच बाकी आहे. आता मी काय स्वयंपाक केला आहे ते दाखवते मी तुम्हाला. मी आज केली कांद्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी. आता आहे ना स्वयंपाक झाला आहे, जेवण वगैरे करून आहे ना घरातला माझा थोडाफार किराणा संपलेला आहे. तर मी आज पूर्ण महिन्याचा किराणा आणणार आहे. मी प्रत्येक 10 तारखेलाच महिन्याचा पूर्ण किराणा भरते, 10 तारीख ते 10 तारीख. पण काल परवा काही जमलं नाही. आज 12-13 तारीख आहे. आज जाते मी किराणा करायला. आता मी आले आमच्या नेहमीच्या किराणा शॉपमध्ये. बाजारपेठेतच किराणा शॉप आहे आमचं, गजानन टेंडर्स म्हणून. छान किराणा असतो तिथे. आत्ताच किराणा घेऊन आले मी. वातावरण पावसाचं झालंय, पाऊस येतोय, त्याच्यामुळे लाईट पण गेली आहे. भरपूर सारा किराणा आणला. तो महिनाभर आपल्याला रोज लागतो. तो शेव आणली, शेवभाजी करण्यासाठी. अशा प्रकारे सर्व किराणा आणलाय. फक्त तेल होतं घरामध्ये, कारण तेलाचा मोठा डबा आणलेला होता, तो 3 महिन्यानंतरच लागतो. बाकी किरकोळ सर्व आणलंय. आता मला बनवायचा आहे सोयाबीन पुलाव. गॅस चालू केला आहे, कुकर तापत ठेवला आहे. अनुषू स्कूलमधून येतील ना आता, त्यांच्यासाठी सोयाबीन पुलाव बनवते मी. अनुला आवडतो. कुकर तापला आहे, तेल टाकते. त्याच्यामध्ये आता मी थोडासा कढीपत्ता टाकते. लसणाच्या 2 कांड्या सोलून घेतलेल्या होत्या, लसूण ठेचून घेतला आहे खलबत्त्यामध्ये. कढीपत्ता आणि लसूण फ्राय झाला की त्याच्यात टाकायचा आता कांदा. सर्व कांदा टाकून घ्यायचा. पाच मिनिटं मस्त फ्राय करून घ्यायचा. आता कांदा फ्राय होतच आलाय. आता त्याच्यात आहे ना आपल्याला जितकं पाहिजे तितकं मीठ टाकायचं. आता इथे मी खडे मसाले घेतले, दालचिनी, मिरे, लवंग आणि वेलदोडा, असं थोडं थोडं सगळंच घेतलं आहे. छान टेस्ट येते. ते फ्राय झाल्यानंतर आता मी याच्यात टोमॅटो टाकते. त्याच्यानंतर मी परसबी घेतली. वटाणा नव्हता माझ्याकडे म्हणून मी वटाणा नाही टाकला. आता फ्लावर टाकते मी. काल मला गाजर पण चांगलं भेटलं नाही, मी गाजर पण नाही आणलं. आता शिमला मिरची टाकते. चांगलं मिक्स करून घ्यायचं. बटाटा पण टाकायला पाहिजे, पण अनुषू खात नाही बटाटा त्याच्यातला, त्याच्यामुळे मी टाकला नाही. आता आपण मसाले टाकून घेऊ. त्याच्यात मी टाकते आता हळद, थोडीशी धनिया पावडर टाकली, थोडंसं लाल तिखट टाकलं आणि आपला घरगुती काळा मसाला 3 चमचे टाकते मी. आणि हा आहे ना आपला मटण मसाला आहे, तो टाकला मी. चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स झाल्यानंतर ही सोयाबीन आहे ना मी भिजवून
त्याच्यातलं पूर्ण पाणी आता काढून घेतलं आहे मी. ती सोयाबीन टाकते मी. सोयाबीन खाणं चांगलं असतं. 8 दिवसातून निदान 2-3 वेळेस तरी सोयाबीन खाल्ली गेली पाहिजे. सोयाबीनमध्ये प्रोटीन असतं. तांदूळ धुवून घेतलेला होता मी, आता तो टाकते. चांगलं मिक्स करून घ्यायचं आता. तिकडे मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. आता गरम पाणी टाकते मी. पाणी टाकल्यानंतर पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता मी कालच कोथिंबीर आणलेली होती, मस्त ताजी ताजी कोथिंबीर आहे. भरपूर कोथिंबीर टाकायची. आणि इकडे ना मी लिंबू कापते. थोडंसं आहे ना लिंबू पण टाकायचं पिळून. लिंबू टाकल्याने ना भात पूर्ण मोकळा होतो आणि छान पण लागतो. आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि मस्त 2 शिट्ट्या काढायच्या. शिट्ट्या होत्या आपल्या. अनु मला आवाज पण देतोय. सकाळी अनुची सकाळी पण घाई असते आणि दुपारी पण घाई असते. झालाय आपला सोयाबीन पुलाव अशा प्रकारे. सोयाबीन पुलाव मी हप्त्यातून 1-2दा तरी करते, कारण अशी सोयाबीन मुलं जास्त खात नाही, पुलाव मध्ये खाता. असा झालाय सोयाबीन पुलाव. चला आता व्हिडिओची एंडिंग इथेच करते मी. अनु शिव ब्लॉगला सबस्क्राईब करा. रोज व्हिडिओ